नमस्कार, मी वैभव शिवप्रसाद खाडे, नायब तहसीलदार महसूल पुसद तसेच सहाय्यक चार्ज अधिकारी पुसद। मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की आपल्या भारत देशात प्रत्येक 10 वर्षानंतर जनगणना होते। 2021 साली अपेक्षित जनगणना कोरोना महामारीमुळे आज आपण 2026-27 मध्ये घेतोय। या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण जनगणना ही डिजिटल पद्धतीने होणार आहे। यात 2 टप्पे असणार आहेत। आज रोजीचा पहिला टप्पा आपण सुरुवात केलेला आहे। हा टप्पा म्हणजे घरमोजणी। घरमोजणीमध्ये आपण पुसद तालुक्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भाग या दोन्ही मिळून जवळपास 600 प्रगणक व 200 पर्यवेक्षक यांचे ऑर्डर केलेले आहेत। त्याचप्रमाणे त्यांना आपण ट्रेनिंग सुद्धा दिलेलं आहे। तर मित्रांनो, हा टप्पा सुरू होणार आहे 15 मे ते 15 जून या एका महिन्यादरम्यान। या एका महिन्यादरम्यान सर्व प्रगणक आपल्या घरी येऊन आपली सर्व माहिती गोळा करणार आहेत आणि हीच आपली जनगणना असणार आहे। परंतु जसं आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे की ही जनगणना संपूर्ण डिजिटल पद्धतीने होणार आहे। त्यामुळे 1 मे ते 15 मे दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना स्वतःची जनगणना स्वतः करण्यासाठी उपलब्ध असणार आहे। यालाच आपण स्वजनगणना म्हणणार आहे, म्हणजेच सेल्फ इन्युमरेशन। यामध्ये जनगणना आयुक्त यांनी आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलेली se.census.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण सर्वजण आपली स्वतःची जनगणना पूर्ण करू शकतो। यामध्ये आपणास 33 प्रश्न विचारले जाणार आहेत। हे 33 प्रश्नाची आपण अचूकरीत्या उत्तर दिल्यानंतर आपण एक 12 अंकी SE कोड जनरेट होणार आहे। हा SE कोड आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस 15 मे नंतर प्रगणक आपल्या घरी येणार आहेत त्यांना हा SE कोड दिल्यानंतर तो SE कोड त्यांच्या मोबाईलमध्ये टाकल्यानंतर त्यांना आपली भरलेली सर्व माहिती दिसणार आहे। ती माहिती योग्य असल्याची ते खात्री करतील आणि आपली जनगणना पूर्ण होईल। या स्वजनगणनेचे फायदे काय? तर आपण स्वतः आपली माहिती भरतोय, त्यामुळे माहिती अचूक असेल, त्यात कुठलीही चुकीची माहिती जाणार नाही। आणि त्याचबरोबर ज्यावेळेस हे प्रगणक आपल्या घरी येतील तर त्यांचा वेळ वाचेल। जी जनगणना करण्यासाठी त्यांना 15 ते 20 मिनिटं लागतील ती जनगणना ते 1 ते 2 मिनिटात पूर्ण करू शकतील। ही जनगणना प्रत्येक व्यक्तीला करणे आवश्यक आहे का? तर नाही। एका कुटुंबासाठी एक कुटुंब प्रमुख म्हणून फक्त एकच व्यक्तीने ही जनगणना करणे आवश्यक आहे। त्यामुळे प्रत्येकाचा मोबाईल क्रमांक, प्रत्येकाचा चांगला मोबाईल असणे आवश्यक नाही। कुटुंबातील कुटुंब प्रमुख आपली ही जनगणना करणार आहे। या जनगणनेत प्रश्न कसे असणार आहेत? तर हे प्रश्न मुख्यतः आपल्या कुटुंबाशी, आपल्या घराशी संबंधित असणार आहेत। आपल्या घराचं छप्पर, आपल्या घरात कुठल्या प्रकारची टाईल्स आहे, त्याचप्रमाणे आपण पाणी कुठलं पितो, नळाचं पितो का बोरिंगचं पितो, आपण शौचालय कोणत्या प्रकारचं वापरतो, आपल्याकडे वाहन कोणत्या प्रकारचं आहे, यासारखे हे प्रश्न आहेत। ही माहिती अतिशय सुरक्षित आहे, गोपनीय आहे, त्यामुळे कुठलीही काळजी करण्याची आवश्यकता नाही। त्याचबरोबर या माहितीमध्ये कुठलेही बँकेचे डिटेल, आर्थिक डिटेल आपल्याकडून घेतले जाणार नाहीत, याची आपण खात्री बाळगावी। त्याचबरोबर आपला आधार क्रमांक सुद्धा आपण यामध्ये गोळा करत नाही आहोत, त्यामुळे आपली वैयक्तिक माहिती अतिशय सुरक्षित आहे। आपण सर्वांनी स्वजनगणना करून प्रशासनाला अधिकाधिक सहकार्य करावे। या स्वजनगणनेच्या अनुषंगाने आज आपण उपविभागीय अधिकारी श्री आशिषजी बिजवल यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद येथे एक सर्व राजकीय पदाधिकारी तसेच पुसद शहरातील, पुसद नगरपालिकेतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांची एक बैठक घेतली होती। त्यांना या स्वगणना तसेच जनगणनेतील SIR कार्यक्रम या अनुषंगाने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले। त्यांच्या काही अडीअडचणी होत्या, त्यांच्या शंका होत्या, त्यांचे योग्य निरसन केले आणि प्रशासनातल्या या राष्ट्रीय कार्याला आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। धन्यवाद।